नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे बघा, जानकी आणि ऋषिकेश दोघे जण आलेले आहेत डॉक्टरांना भेटायला. कारण जानकीला लवकरात लवकर नानांना बरं करायचं आहे आणि नानांना बरं करण्यासाठी आपण काय करू शकतो यासाठी ती डॉक्टरांचा सल्ला घ्यायला आलेली असते. तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात, माणसाचं मन किती विचित्र आहे हे तुम्हाला माहितीच आहे. माणसाच्या मनाचे वेगवेगळे खेळ असतात. तसंच काहीसं नानांच्या बाबतीत झालेलं आहे. मला असं वाटतंय नानांची प्रगती एकाच ठिकाणी थांबलेली आहे. त्यांना असं काहीतरी करायला हवं आहे. त्यांना इथे औषध पाण्याने तर आता बरं वाटत नाही आहे. असं काहीतरी त्यांच्या मेंदूला, मनाला शॉकिंग दाखवायला हवं. जेव्हा त्यांच्या मनाला किंवा मेंदूला शॉकिंग असं काहीतरी कळेल किंवा दिसेल, तेव्हाच नानांच्या प्रकृतीमध्ये थोडीफार सुधारणा होऊ शकते आणि मग पुढे जाऊन त्यांची वाटचाल ही चांगल्या पद्धतीने सुरू होऊ शकते असं मला वाटतं. तेव्हा जानकी म्हणत असते की मला असं वाटते डॉक्टर, ही गोष्ट आत्ताच घडलेली आहे. तेव्हा इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, ही गोष्ट आत्ताच कधी घडली? तेव्हा जानकी म्हणत असते, ऋषिकेश बघा ना, त्या गोष्टीचा प्रत्यय आपल्याला कालच आला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, कसं काय? तेव्हा जानकी म्हणते की आता तुम्ही बघा, ज्या वेळेला तुम्ही आणि आई दोघेजण एकमेकांबरोबर बोलत नव्हता, तुम्ही आईंवरती रागवलात, तुम्ही आईंशी बोलणं टाकलं. आपण घरी गेलो तरीसुद्धा तुम्ही आईंजवळ एक शब्दसुद्धा बोलला नाहीत. पण त्यानंतर जेव्हा ऑफिसमध्ये उद्घाटनाच्या वेळी आईंना शॉक लागला, तेव्हा तुम्ही घाबरलात. सगळा राग रुसवा सोडून, तुम्ही सगळं काही अबोला सोडून आईंना तुम्ही जोरात हाक मारलीत आणि तुम्ही कासावीस झालात. आईबरोबर पुन्हा एकदा नव्याने बोलायला लागलात. म्हणजे याचा प्रत्यय आपल्याला आला की नाही? म्हणजे जेव्हा काहीतरी शॉकिंग घडतं तेव्हा आपण सगळं काही विसरून जातो आणि त्या गोष्टीवरती आपण रिॲक्ट होतो. डॉक्टर, तुम्हाला तसंच बोलायचं आहे ना? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी ती वेगळी गोष्ट आहे आणि ही वेगळी गोष्ट आहे. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की पण साधारण सेमच होऊ शकतात. नानांना आता असं वाटते की ते बरे होऊ शकत नाही आणि त्यांची प्रगती तिथल्या तिथे थांबली. पण जर त्यांच्या मनाला आणि मेंदूला काहीतरी शॉकिंग दिसलं किंवा कळलं तर ते रिॲक्ट होऊ शकतात आणि जर तसं झालं तर ते लवकरात लवकर बरे होऊ शकतात, हे डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. त्यामुळे जानकी म्हणते की मला माहिती आहे नाना कसे लवकर बरे होतील. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, कसं काय? तेव्हा इकडे जानकीच्या डोक्यामध्ये एक नवीन आयडिया आलेली असते. तर प्रेक्षकांनो, आता जानकी पुन्हा एकदा घरी आली आहे. म्हणजे ती आपलं घर पूर्वीप्रमाणे करण्यासाठी आता अतोनात प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर एका बाजूला बघा, ऐश्वर्याला किती राग आलेला असतो. ती विचारते, काय झालं? पैसे दिले का? तेव्हा इथे सारंग म्हणतो की नाही, मला कुणीही पैसे दिलेले नाही आहेत. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काय? म्हणजे तुम्ही सांगितलंत की माझी तब्येत ठीक नाही आहे आणि मला डॉक्टरकडे जायला पैसे हवेत, तरीसुद्धा कुणीच पैसे दिलेले नाही आहेत. याचा अर्थ कुणाला माझी काही पडलेलीच नाही, कुणाला माझी काही काळजीच नाही आहे. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो की जानकी वहिनीने सांगितलं आहे अवंतिका वहिनीला की घरगुती काहीतरी औषध बनवून आणायला सांगितलं आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काय घरगुती औषध? त्यानंतरला इथे अवंतिका म्हणत असते की घरगुती औषध काय, वहिनीने छान सांगितलं आहे ना? तर इकडे कारल्याचा ज्यूस आणि त्याचबरोबर कडुलिंब आणि सुंठाचा लाडू, असं इथे आता आयुर्वेदिक औषध ऐश्वर्याला बरं करण्यासाठी जानकीने अवंतिकाला बनवायला सांगितलेलं असतं. तेव्हा इथे दरवाजा नॉक होतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की जा, दरवाजा उघडा, जा, कोण आहे ते बघा. तेव्हा इथे अवंतिका आणि सौमित्र दोघेजण तिच्यासाठी ज्यूस आणि लाडू घेऊन आलेले असतात. तेव्हा अवंतिका म्हणते, हाय ऐश्वर्या, तुला बरं वाटत नाही आहे ना? हे बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आले, आयुर्वेदिक ज्यूस आणि तुझ्यासाठी लाडूसुद्धा घेऊन आले. तेव्हा इथे ऐश्वर्या आपल्या मनामध्ये म्हणत असते की हे दोघेजण घेऊन आलेत, याचाच अर्थ ह्याच्यामध्ये काहीतरी नक्कीच मिक्स असेल. मी हे अजिबात पिणार नाही आहे. जर या औषधाने मला काही झालं तर? नाही नाही, या लोकांवरती विश्वास ठेवायला नको. तेव्हा अवंतिका म्हणते, ऐश्वर्या अगं कसला विचार करतेस? तुला बरं व्हायचं आहे ना? मग घे बरं हा ज्यूस पी. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, एक मिनिट थांबा, तू तिथे ठेव, मी नंतर पिते. अवंतिका म्हणते, अजिबात नाही, नंतर तू पिणार नाही. मी एवढं मेहनतीने बनवून आणले ना तुझ्यासाठी, पी बरं, तुला लवकर बरं वाटेल. तुझी कंबर दुखते ना? तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की ह्याच्यामध्ये काय मिक्स केले ते सांग बरं आधी. तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते, अगं ऐश्वर्या असं काय करतेस? हा कारल्याचा ज्यूस आहे आणि हा लाडू कडुलिंब आणि सुंठाचा लाडू बनवलेला आहे अगदी तुझ्यासाठी.
तेव्हा इथे आता सौमित्र म्हणत असतो की सारंग बघतोयस ना, आम्ही तुझ्या बायकोला बरं वाटावं म्हणून एवढं छान तयार करून आणले, तरीसुद्धा तिचा विश्वास काही बसत नाही आहे. तू तिला सांग बरं लवकर प्यायला. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या, त्या दोघांनी इतकं मेहनतीने बनवून आणले ना, कशाला नाही म्हणताय, घ्या बरं पिया बरं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते अजिबात नाही, काही झालं ना तरी पिणार नाही आहे मी. तेव्हा अवंतिका म्हणते सारंग भाऊजी तुम्ही हात पकडा, मी हिला जबरदस्तीने पाजते. तेव्हा इथे जबरदस्तीने अवंतिका ऐश्वर्याला ज्यूस पाजायला जाणार, तेवढ्यातच इथे ऐश्वर्या जोरात ते ग्लास फेकून देते आणि उभी राहते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली गं, जबरदस्तीने मला ज्यूस पाजायची, सांगितलं ना मला नको म्हणून, ठेव तिकडे. तेव्हा अवंतिका म्हणते काय गं खोटारडे ऐश्वर्या, इथे तुला ज्यूस प्यायला सांगितलं तर लगेच उठून उभी राहिलीस, आता तुझ्या कमरेचं दुखणं कुठे गेलं गं, तुझी नाटके काय आम्हाला कळत नाही आहेत का. एक गोष्ट लक्षात ठेव, लवकर सुधार, नाहीतर या कमरेच्या दुखण्यासकट या घरातून तुला बाहेर काढायला आम्हाला वेळ लागणार नाही, कळलं का. तेव्हा सौमित्र म्हणतो घे हे लाडू आणि सांग तुझ्या बायकोला खायला, आणि दोघेही रागाने आता बाहेर पडतात. त्याचबरोबर इथे ऋषिकेश आणि जानकी त्यांनी आता एक प्लॅन तयार केलेला असतो आणि तो प्लॅन सौमित्र आणि अवंतिका यांनासुद्धा सांगितला जातो. तेव्हा जानकी म्हणते माझ्याकडे एक प्लॅन आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नानांना जर बरं करायचं असेल तर जानकीकडे एक जबरदस्त प्लॅन आहे, आपण तिच्या प्लॅनमध्ये तिची साथ देऊया. जर तिचा प्लॅन वर्क झाला ना तर लवकरात लवकर नाना बरे होऊ शकतात. तेव्हा अवंतिका म्हणते पण प्लॅन तरी काय आहे. तेव्हा जानकी म्हणते हा मी सांगते तुम्हाला. तेव्हा जानकी म्हणत असते की हे बघा, नानांना बरं करायचं असेल तर त्यांना काहीतरी शॉकिंग दाखवायला हवं. तेव्हा इथे ऐश्वर्या आता त्यांचं बोलणं लपून छपून ऐकत असते. तेव्हा इथे जानकी सौमित्र त्याचबरोबर ऋषिकेश आणि अवंतिका यांना आपला प्लॅन समजावून सांगत असते. ऐश्वर्या म्हणत असते काय चाललंय का या लोकांचं, मला घरातून कसं बाहेर काढायचं याचं प्लॅनिंग चालू असेल, नाहीतर पुन्हा त्या म्हाताऱ्याला बरं करण्यासाठी काहीतरी प्रयत्न चालू झाले असतील या जानकीचे. थांब आता एक काम करते, ह्यांचं जे काही बोलणं आहे ना ते मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवते, म्हणजे नक्की ह्यांचं काय चाललं आहे ते तरी मला कळेल. तेव्हा ऐश्वर्या त्या चौघांचं बोलणं मोबाईलमध्ये आता शूट करून ठेवते. तेव्हा जानकी म्हणत असते की हे बघा, मी आता तिथे तयार होऊन येईन. तेव्हा ऋषिकेश तुम्हाला लाईट बंद करायची आहे, अवंतिका आणि सौमित्र भाऊजी तुम्हाला मागून धूर सोडायचा आहे, हे सगळं तुम्ही अगदी वेळेवरती करायचं. तेव्हा अवंतिका म्हणते त्यानंतर तुमचं काम सुरू होणार आहे जानकी वहिनी. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की या लोकांना काय वाटतंय, त्यांच्या या सगळं प्लॅनिंग प्लॉटिंगमुळे नाना लवकर बरे होणार आहेत का, असं काहीही होणार नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे नानासाहेबांना आता पार्वतीची फार आठवण येत असते, कारण आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो. तेव्हा इथे नानांच्या डोळ्यातले अश्रू बघितल्यानंतर सुमित्रा म्हणत असते काय हो, तुमच्या डोळ्यात पाणी, तुम्हाला काही हवंय का. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते कळतंय मला, आज तुम्हाला पार्वतीताईंची आठवण येत असेल, कारण आजच्याच दिवशी तुमच्या दोघांचं लग्न झालं होतं, आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. हे बघा, तुम्हाला असं वाटत असेल की मला राग येतोय की काय, पण अजिबात असं काही नाही आहे. अहो एक बाई असले म्हणून काय झालं, पण एका बाईचं दुःख मी समजू शकते. जेव्हा एक दुसरी बाई आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हातामध्ये देते तेव्हा तिला काय वेदना होत असतील हे मी अगदीच समजू शकते. पार्वतीताईंनी त्यांच्या काळजाचा तुकडा त्यांचा ऋषिकेश माझ्या हातामध्ये दिला होता आणि त्याचा सांभाळ करायला सांगितला होता आणि त्या निघून गेल्या काही न बोलता. मग मी त्यांना कशी काय विसरेन. उलट तुम्हाला त्यांची आठवण येते ना, ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही काळजी करू नका, पार्वतीताई आपल्या आजूबाजूलाच आहेत, आपल्या घरावरती त्यांची छाया आहे हो. तेव्हा इथे आता नानासाहेबांना धीर देण्याचं काम सुमित्रा करत असते. तेवढ्यातच लाईट जातात. लाईट गेल्यानंतर ऐश्वर्यासुद्धा रूममधून बाहेर येते आणि म्हणत असते काय झालं, ही लाईट कशी काय गेली अचानक. तेव्हा इथे नाना आता खुर्चीवरती बसलेले असतात आणि सुमित्रा गेलेली असते मेणबत्ती आणायला, कारण लाईट गेलेले असतात म्हणून. तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे दारामध्ये एक बाई उभी राहिलेली असते आणि ती बाई आल्यानंतर तिच्या मागून धूरसुद्धा निघतो. लाईट गेलेले असतात, त्यामुळे इथे ऋषिकेश, अवंतिका आणि सौमित्र यांनी आपापलं काम केलेलं असतं. आता रोल सुरू झालेला असतो, तो म्हणजे जानकीचा. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की काय वाटतं सौमित्र, प्लॅन वर्क होईल ना. तेव्हा सौमित्र म्हणतो की जानकी वहिनी आहे ना, म्हणजे प्लॅन वर्क होणारच. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता जानकी म्हणत असते की नानासाहेब, अहो नानासाहेब बसलात का, हे बघा तुमची पार्वती आली आहे, तुम्ही विसरलात का.
लग्न करून तुम्ही मला या घरामध्ये घेऊन आला होतात आणि आता तर माझं संपूर्ण घर, माझा ऋषिकेश या घरामध्ये राहतोय. पूर्ण गोतावळा इथेच आहे. मग आता तुम्ही मला या घरामध्ये पुन्हा घेऊन येणार नाही का? या नानासाहेब या. तुमच्या पार्वतीला या घरामध्ये परत घेऊन या. या, तुम्ही उठा तिथून. माझा हात धरून मला जसं पूर्वी तुम्ही या घरामध्ये आणलं होतं ना, तसं ह्या वेळेला सुद्धा आणा. हे घर माझं सुद्धा आहे ना. या ना नानासाहेब, तुमच्या पार्वतीला या घरामध्ये घेऊन जा. मला सुद्धा माझ्या ऋषिकेश बरोबर राहायचं आहे, त्याचे लाड करायचे आहेत. तेव्हा इथे नानासाहेब त्यांना आता उठवत नसतं तरीसुद्धा पार्वतीच्या सांगण्यावरून ते जागेवरून उभे राहतात. ते हळूहळू चालण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, सौमित्र, हा चमत्कार कसा होऊ शकतो? तेव्हा सौमित्र म्हणत असतो की दादा, जानकी वहिनी आहे ना, सगळं शक्य होऊ शकतं. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, नानासाहेब अहो या ना, तुमच्या पार्वतीचा हात धरा, तिला घरामध्ये घ्या. तेव्हा नानासाहेब जात असताना इथे आता सुमित्रा येते. सुमित्रा बघते तर काय, नानासाहेब जागेवरून उठलेले असतात. ते म्हणतात, अहो कुठे जाताय तुम्ही? तेवढ्यातच इथे लाईट आलेले असतात. तेव्हा जानकी धावत पळत येते आणि नानांना धरते. तेव्हा जानकी म्हणते, जानकी अगं काय झालं? तेव्हा जानकी म्हणते की आई थांबा, तुम्हाला मी सगळं सविस्तरपणे सांगते. सौमित्र भाऊजी, लवकर डॉक्टरांना फोन करा. तेव्हा सौमित्र आता डॉक्टरांना बोलवत असतो. तेवढ्यातच इथे ऐश्वर्याने सगळा प्रकार बघितलेला असतो की इथे जानकीचा प्लॅन कसा वर्क झालेला असतो. नानासाहेब स्वतः आपल्या जागेवरून उठून जानकीला आता तिथे बघितल्यानंतर त्यांना असं वाटत असतं की ती पार्वतीच आहे. कारण जानकीने हुबेहूब पार्वतीचा आवाजसुद्धा काढलेला असतो, थोडा चेंज केलेला असतो. त्यामुळे इथे नानांना वाटत असतं की ती पार्वती आहे आणि तिला घरामध्ये यायचं आहे. तेव्हा नाना तिला आता आणण्यासाठी जागेवरून उठलेले असतात, पण नंतर ते खाली पडतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता ऐश्वर्या घाबरते. ऐश्वर्या म्हणत असते की नाना चालायला लागले, नाना चालायला लागले आणि नाना जर बोलायला लागले तर ते सांगतील की त्यांना धक्का जानकीने नाही तर मी दिला होता. आणि जर घरातल्या लोकांना सत्य कळलं की नानांना धक्का मी दिला होता तर माझं काही खरं नाही. या घरातून मला हकलून द्यायला त्यांना वेळ लागणार नाही, माझं काही अस्तित्वच उरणार नाही. त्यानंतर इथे आता सारंग येतो आणि म्हणतो, ऐश्वर्या काय झालं, तुम्ही एवढं घाबरलात का? तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की सारंग, तिकडे नाना आणि तिला बोलतासुद्धा येत नसतं. तिची इथे बोबडी वळालेली असते. काय बोलावं काय नाही तिला काही कळत नसतं. ती खूप जास्त घाबरलेली असते. तिला असं वाटत असतं की आता माझं काही खरं नाही आहे, आता माझं भांडं फुटणारच. नाना एकदा का बोलायला लागले की ते सत्य सांगणार आणि मला या घरातून बाहेर काढलं जाईल. सारंग म्हणत असतो, काय झालं नीट सांगा ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाना आहेत ना, नाना ते जागेवरून उठले होते. म्हणजे काय झालं, लाईट गेल्या. नाना हॉलमध्ये बसले होते खुर्चीवरती आणि दारामध्ये एक बाई येऊन उभी राहिली आणि ती बाई आहे ना म्हणत होती की मी पार्वती आहे, या माझा हात धरा, मला घरामध्ये घ्या. पण ती पार्वती नव्हती, ती जानकी होती. तेव्हा इथे सारंग म्हणतो, हे काय बोलताय तुम्ही? ती पार्वती नव्हती, ती जानकी होती, हे सगळं काय म्हणताय? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की नानासाहेब चालायला लागले, नाना चालत गेले. तेव्हा सारंग म्हणतो, नाना चालायला लागले, पण हे कसं शक्य आहे? डॉक्टर तर म्हणाले होते की नाना लवकर चालणार नाही म्हणून. बघा हा सारंग किती मूर्ख. नाना चालायला लागलेत ही बातमी ऐकून त्याला आनंद व्हायला हवा होता, तर तो शंका घेतोय. तेव्हा इथे आता सारंग म्हणतो की नाना खरंच चालले का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो ना नाना चालले, पण हे कसं शक्य आहे? तेव्हा सारंग म्हणतो, का शक्य नाही आहे? नाना जर चालले तर ही चांगली गोष्ट आहे ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो ना चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही एक काम करा, तुम्ही खाली जा आणि त्या लोकांचं जे काही बोलणं चालू आहे ना ते मला सांगा. कारण ती जानकी फ्रॉड आहे, फ्रॉड. तिने अजून काही फ्रॉड करायला नको. तेव्हा तुम्ही जा आणि त्यांचं बोलणं ऐकून मला येऊन सांगा, जा काय ठरते ते सगळं सांगा. तेव्हा सारंग म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, तुम्ही एवढा त्रास करून घेऊ नका, तुम्ही थांबा, मी लगेचच येतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुमित्रा म्हणत असते, जानकी अगं हे सगळं काय आहे? तेव्हा जानकी म्हणते, आई सांगते थांबा, डॉक्टरांना बाहेर येऊ दे, मग तेच तुम्हाला व्यवस्थित सांगतील. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता डॉक्टर नानांना चेक करत असतात. बाकीचे सगळे बाहेरच थांबलेले असतात. तेव्हा डॉक्टर बाहेर आल्यानंतर सुमित्रा विचारत असते की डॉक्टर सगळं काही ठीक आहे ना? हे सगळं काय चाललं आहे तुम्ही मला सांगाल का? यांना काही कुठे लागलं तर नाही आहे ना? काही रिपोर्ट्स वगैरे करायला हवेत का? तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, अजिबात त्याची काही गरज नाही आहे आणि नानांची काळजी तुम्ही करू नका, नाना अगदी बरे आहेत. जानकी तू जो काही प्रयोग केलास ना तो वर्क झालेला आहे. नानासाहेब स्वतः जागेवरून उठून चालायला लागले, नाहीतर एवढ्या
9व्या महिन्यामध्ये ते फक्त व्हीलचेअरवरती होते. त्यांनी चालण्याचा अजिबात प्रयत्न केला नव्हता. मी सांगितलं होतं ना तुला, त्यांची प्रगती तिथेच थांबली होती. पण तू जेव्हा इथे आता सगळे प्रयोग केलेस त्याच्यामुळे आता नाना लवकरच बरे होतील आणि चालायला सुद्धा लागतील. तेव्हा सौमित्र म्हणत असतो की नाना बोलूसुद्धा शकतात ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात की शक्यता नाकारू शकत नाही. जर ते चालले याचा अर्थ ते बोलूसुद्धा लागतील, कारण त्यांच्या आता मानसिकतेवरती आपण सगळे उपचार करतोय. त्याच्यामुळे आता लवकरात लवकर नाना बरे होतील आणि त्याचबरोबर चालायला लागतील आणि बोलायला सुद्धा लागतील. तेव्हा अवंतिका म्हणते, आई ऐकलत ना, नाना लवकरच बरे होणार आहेत. आता चिंता मिटली आणि हे सगळं जानकी वहिनीमुळे झालेलं आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की कधी कधी आपण गोळ्या औषधांचे उपचार करत असतो, पण त्याने माणूस बरा होत नाही. त्यांच्या मानसिकतेवरती उपचार झाला ना की ते बरे होतात. आणि आता हा प्रयोग जानकीने करून दाखवला आणि त्यालाच आम्ही इथे चमत्कार असं म्हणतो. तेव्हाच इथे नानासाहेब आता चाललेले आहेत. त्यांच्या पायावरती थोडं वजन आलं होतं, पण काही हरकत नाही, ते लवकरच चालतील आणि अगदी बरे होतील असं इकडे आता डॉक्टर सांगतात. तेव्हा सुमित्रा म्हणते, जानकी हे सगळं तुझ्यामुळे शक्य झाले ग. तू या घरामध्ये परत आलीस आणि चांगल्या गोष्टी घडायला लागल्या. या घरातली सुख शांती सगळं काही परत आलं ग तुझ्या येण्यामुळे. तू जर नानांना लवकरात लवकर बरं केलंस ना तर तुला हवं ते मी सगळं देईन. तेव्हा जानकी म्हणते, नको आई, मला काहीही नको हो. मला फक्त नाना लवकरात लवकर बरे व्हायला हवेत. या घरातली सुख शांती चैतन्य ऐश्वर्य, मला सुख समाधान सगळं काही परत यायला हवं आहे. माझं पूर्वीसारखं हसतं खेळतं घर मला करायचं आहे, बाकी काही नाही. तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणत असते की तुझी जी काही इच्छा आहे ना ती लवकरात लवकर पूर्ण होऊ दे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सारंग सगळं काही बोलणं ऐकतो आणि सारंगला कळतं की जानकीने जो काही प्रयोग केला त्याचा नानांवरती चांगला परिणाम झाला. तेव्हा सारंग वरती येतो आणि तो इथे ऐश्वर्याला म्हणत असतो की ऐश्वर्या, तुम्हाला माहिती आहे का, अहो जानकी वहिनीने जे काही केलं ना त्याचा चांगला परिणाम झाला नानांवरती. नाना चालायला लागले. नाना इथे आता थोड्या दिवसातच बरे होतील, बोलायला लागतील असं डॉक्टर म्हणाले. तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणते, हे काय बोलताय तुम्ही, हे कसं शक्य आहे. तेव्हा सारंग म्हणतो, का काय झालं, का शक्य नाही आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आता तुम्ही मला सांगा, ती जानकी हा प्रयोग करत होती तेव्हा जर नाना चालता चालता पडले असते आणि त्यांना मार लागला असता तर. तेव्हा सारंग म्हणतो, हो असं होऊ शकलं असतं, पण देवाच्या दयेने असं काही झालं नाही. उलट नानांना बरंच वाटलं. नाना चालले, नाना आता लवकरच बरे होतील. तेव्हा इथे ऐश्वर्या आता खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. ती म्हणते, नाही नाही नाही, नाना बरे व्हायला नको, नाना कधी बरेच होऊ शकत नाही, नाहीतर माझं काही खरं नाही आहे. तेव्हा इकडे सारंग म्हणत असतो की मी जातो, नानांना बघून येतो, त्यांना कसं वाटतंय ते त्यांच्याशी जरा बोलतो. तेव्हा ऐश्वर्या टेन्शनमध्ये असते. तर इथे जानकीने पुन्हा एकदा आपल्या किचनचा ताबा घेतलेला असतो. ती किचनमध्ये काम करत असते. तेव्हा तिथे सुमित्रा येताना म्हणते, काय गं जानकी, काय करतेस. तेव्हा जानकी म्हणते की आई, नानांसाठी सूप तयार करते. नानांना सूप दिलं ना की मग त्यांना जरा वॉकला घेऊन जाते. जरा जागेवरती बसून बसून त्यांनासुद्धा शीण आला असेल ना, म्हणून त्यांना जरा बाहेर घेऊन जाईन. जरा बाहेर गवतावरून ते चालले ना तर त्यांना जरा बरं वाटेल. तेव्हा सुमित्रा म्हणते, ठीक आहे, तू म्हणशील तसं. तेव्हा ऋषिकेश येतो आणि म्हणतो की जानकी आई, मी चाललो हां. तेव्हा सुमित्रा म्हणते, अरे थांब ना, नाश्ता करून जा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाही नको, मला उशीर होतोय. तेवढ्यातच इथे जानकीचा फोन आलेला असतो. तेव्हा तिला सायलीने फोन केलेला असतो. जानकी म्हणते, सायलीचा फोन. तेव्हा जानकी म्हणते, हां सायली बोल ना. तेव्हा सायली म्हणते, जानकी मी तुला एक ॲड्रेस पाठवते, त्याच्यावरती तू आणि ऋषिकेश दोघेजणं लवकरात लवकर या. आम्हीसुद्धा तिथे पोचतोय, तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते, काय गं झालं सायली, सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा सायली म्हणते, हो सगळं काही ठीक नाही आहे, थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे, तू ये, मग तिथे आल्यानंतर आपण निवांत बोलू. तेव्हा इथे जानकी म्हणते, हो हो ठीक आहे, मी आणि ऋषिकेश आम्ही दोघेजणं तिथे येतोय. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी काय झालं. तेव्हा जानकी म्हणते, काही नाही हो, आपल्याला जरा लवकरात लवकर निघायचं आहे. आई, आम्ही थोडा वेळ बाहेर जाऊन आलो हां, थोडं महत्त्वाचं काम आहे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, काय झालं जानकी. जानकी म्हणते, चला ना गाडीमध्ये बसूया, जाता जाता तुम्हाला सगळं काही सांगते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काय झालं आता. आता ही जानकी आणि ऋषिकेश दोघेजणं कुठे गेले. पुन्हा त्या म्हाताऱ्याला बरं करण्यासाठी काही प्रयत्न तर करत नाही आहे ना, असं इथे आता ऐश्वर्याला वाटतं. ऐश्वर्या प्रेक्षकांनो आता खूप घाबरलेली असते. जे काही कांड करून ठेवलेलं असतं ते तिच्या आता अंगाशी आलेलं असतं. तेव्हा इथे ऐश्वर्या लगेच आपल्या डॅडला फोन करते आणि म्हणते की डॅड, मला खूप जास्त भीती वाटते डॅड, आता माझं काही खरं नाही आहे. तेव्हा
सयाजी विखे पाटील म्हणतात, काय झालं ऐशू? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की डॅड, माझं काही खरं नाही आहे. आता या घरातून माझी हक्कलपट्टी होणार आहे असं मला वाटतंय. तेव्हा सयाजी म्हणत असतो, अगं काय झालं ते तरी सांग. तेव्हा ऐश्वर्या घडलेला सगळा प्रकार आपल्या डॅडला सांगत असते. ती म्हणत असते की डॅड, अहो तुम्हाला नाही माहिती, त्या जानकीने माझं जीणं मुश्किल करून टाकलं आहे. ती जेव्हापासून या घरामध्ये आली आहे ना, तेव्हापासून मला तिने त्रास द्यायला सुरुवात केली. काल तर तिने काय केलं तुम्हाला सांगते. तेव्हा ती आता सांगायला सुरुवात करते की ती इथे पार्वती आई बनून आली होती आणि नाना खुर्चीवरती बसले होते. ती म्हणाली की या नानासाहेब, मला घरामध्ये घेऊन जा, मला घरामध्ये घेऊन जा. तेव्हा नाना उठले जागेवरून आणि चालत चालत पायऱ्यांपर्यंत गेले. आता तुम्ही मला सांगा, जर त्या जानकीने नानांना बरं केलं तर नाना सगळ्यांना सांगतील ना की त्यांना धक्का जानकीने नाही, मी दिला होता, मी त्यांना पाडलं होतं, मी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता, हे नाना सगळ्यांना सांगतील. मग काय होईल? माझी हक्कलपट्टी होईल ना या घरातून. तेव्हा इथे आता सयाजी विखे पाटील म्हणतो की हे बघ ऐश्वर्या, तू शांत हो, शांत हो आधी. कसं असतं ना, माणूस जेव्हा चिडलेला असतो ना किंवा घाबरलेला असतो तेव्हा तो अजून चुका करत जातो. आपल्याला अजून चुका करायच्या नाही आहेत. म्हणून मी तुला काय म्हणतोय, शांत राहा आणि शांतपणे डोकं चालव, अजून चुका होता कामा नये. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो डॅड, मी शांतच आहे, मी शांतच आहे, तुम्ही फक्त सांगा काय करायचं आहे ते. तेव्हा सयाजी विखे पाटील म्हणतो की माझा एक माणूस आहे, तो आपलं काम करेल. जर आपण करायला गेलो तर त्या जानकीला संशय येईल, पण आता माझा माणूस आहे ना, तो बरोबर काम करेल. त्याचबरोबर इथे आता अर्जुन, सायली आणि मधुभाऊ गाडीमध्ये बसलेले असतात, कारण त्यांनी जानकी ऋषिकेशला बोलावलेलं असतं. त्यामुळे इथे मधुभाऊ म्हणत असतात, किती वेळ अजून इथेच थांबायचं आहे, कधी येईल जानकी? तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ अहो तिला यायला उशीर तर होईल ना, थांबा, ती येतच असेल. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणत असतो की मधुभाऊंना भूक लागली असेल, त्यांना डायबिटीस आहे ना, थांब मी त्यांच्यासाठी काहीतरी खायला आलो, बाहेर येऊन आपल्याला उशीरसुद्धा खूप झाला आहे. तेव्हा जानकी म्हणते ठीक आहे. तेव्हा अर्जुन आता त्यांच्यासाठी खायला आणायला जातो. तेव्हा सायली म्हणत असते, मधुभाऊ थोडा वेळ थांबा ना हो, तुम्हाला कळत कसं नाही आहे, आम्हाला तुमची भीती वाटते, तुमच्या जीवाची काळजी म्हणून जाऊ देत नाही ना तुम्हाला. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात, अगं पण सायली, माझं वय झालं आहे आता, तू सुद्धा समजून घे ना, मला त्रास होतो आहे, घुसमटल्यासारखं होतं आहे मला, आणि अजून मी आता कंट्रोल करू शकत नाही, मला डायबिटीस आहे गं, मला लगेच जावं लागतं, थांब मी आता वॉशरूमला जाऊन आलोच. तेव्हा इकडे मधुभाऊ आता सायलीचं काही ऐकत नाही, गाडीमधून उतरतात आणि ते आता वॉशरूमला जात असतात. तेव्हा इथे आता एक टेम्पोवाला मधुभाऊंच्या मागे मागे येत असतो. तेव्हा सायली आता आरशामध्ये बघते, मधुभाऊंच्या पाठीमागे टेम्पो आहे आणि तो सुद्धा खूप फास्ट आहे. तेव्हा सायली इथे आता सीट बेल्ट काढण्याचा प्रयत्न करत असते, पण तो निघत नसतो. तेव्हा इथे मधुभाऊंना बघून सायली आता खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. काही चुकीचं तर घडणार नाही ना, असं तिला आता वाटत असतं.